आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. विषय बोलतेस ते तरी सांग. मला बोलताना पण चीप फील होतंय मम्मी. तुम्हाला कोणाला काहीच कळत नाहीये का? बेडरूम मध्ये नवा संसार सुरू झालाय. रोहितचा आणि तुमच्या या चीप मेडचा. हे चालतं तुम्हाला? सोहा तू काय बोलतेस? तुला तुझं तरी कळतंय का? मला चांगलंच कळतंय. आणि या घरातल्या प्रत्येकाला हे माहित असणार म्हणून तुम्ही सगळे गप्प बसलात ना. असंही तुझ्यासाठी पार्टनर हवा होता ना यांना. आता सुखाचा संसार सुरू झालाय म्हणल्यानंतर सगळे गप्प बसलेत. अगं तोंडाला येईल ते बोलू नकोस. कसला संसार? हो प्लीज मम्मी, हा तुम्हाला यातलं काही माहितीच नाहीये असं बिहेव करू नका. इतकं सगळं उघड उघड चाललंय आणि तुम्हाला कोणाला काहीच कळत नाहीये असं होऊच शकत नाही. परत नवीन ड्रामा. या घरात शांतता मिळूच शकत नाही. कशी मिळणार आहे शांतता? कशी मिळणार आहे? ही तुमची मेड आहे ना या घरात. रोहितची बिझनेस पार्टनर होता हिला त्याचं लाईफ पार्टनर व्हायचंय. या तुमचा सो कॉल्ड संस्कारी मेडला. तुझ्या जिभेला काही हाड? बोलण्याआधी थोडासा विचार तरी करायचास. सोहा, बाळा गैरसमज होतोय तुझा. गौरी आणि रोहित एकत्र असतात. इनफॅक्ट रोज रात्री एकत्र असतात, पण फक्त कामामुळे. ना कामाची वेळ आहे रात्रीची. हा तुम्ही जाता का रात्री ऑफिसला? बोला ना. नाही जात. अगं नवीन बिझनेस सुरू झालाय ना त्यांचा. सुरुवात आहे म्हणून एकमेकांसोबत रात्रीचा टाइम स्पेंड करायचा. तुम्हाला तरी पटतात का ही रिझन्स? हा ही वेळ आहे रात्री एका पुरुषाला घरी बोलवायची. यू चीप. हो बघा ना ही काय बोलतेय. राजनपा प्लीज प्लीज तुम्ही मला समजावू नका. हे सगळं तुम्हाला राईट वाटतंय? काय गरज आहे रात्री हिच्या घरी काम करायची? कामाच्या नावावर कसले धंदे करतायत गॉड नोज. सोहा! हे एका सभ्य माणसाचं घर आहे. तोंडाला येईल ते बरळू नकोस. या सभ्य माणसांच्या घरात हे धंदे चालतात वाटतं तुम्हाला? हा राजनपा मी लहान नाहीये. या दोघांचं एकत्र रात्री काम करणं, डीम लाईट मध्ये बसणं सगळं कळतं मला. माझा रोहित एकटा पडलाय ना. हिला इतका चान्स मिळालाय आणि हाही अडकलाय तिच्यात. त्याच्या इनोसंट स्वभावाचा फायदा घेते ही तुमची चीप मेड. हिला पैठणकरांचा पैसा, प्रॉपर्टी आणि माझी जागा घ्यायची आहे. मदतीच्या नावावर इम्प्रेस करायचं, रात्री घरी बोलवायचं. मग काय रोहितच्या जवळ याचा चान्स मिळालाच असेल ना तुला. तू वाटेल ते बोलतेस ना. एका चांगल्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतडे उडवू नकोस. माफी माग गौरीजी. गौरीची माफी माग. तुम्ही हिच्यासाठी मला बोलताय राजनपा? सगळी मजा मारणार ही आणि मी हिची माफी मागायची? मी का मागू माफी? हिच्यासारख्या चीप मुलींचा प्लॅन मला चांगलाच माहितीये. स्वतःहून रोहितच्या जवळ येणार आणि नंतर त्याला ब्लॅकमेल करणार. तेव्हा तुम्ही सगळे म्हणाल की सुहा तू करेक्ट होतीस.
सोहा मॅडम, ओ तुम्ही हे काय बोलताय? असा विचार माझ्या मनात कधी नाही आला हो. मला रोहित सर मोठ्या भावासारखे आहेत. ए शट अप. तुझी नाटकं आहेत ना ती घरच्यांसमोर करायची. मला सगळं कळतं. सोहा, अगं एका मुलीची आई आहे गौरी, तू सुद्धा आई आहेस. तुला काहीच वाटत नाही का हे असं बोलताना? त्यापेक्षा हिला विचारा ना. हिला असं वागताना काहीच लाज वाटली नाही का? आणि कसली मुलगी? हा, हे मुलगी आहे ना ड्रामा आहे. कुठेतरी असंच तोंड काळ केलं असेल म्हणून हिच्या नवऱ्याचा पत्ता नाहीये. सोहा, मी कोणाचं काही ऐकून घेणार नाही. या घरात हिने बिना बापाची पोरं जन्माला घालण्याआधी हकीला हिला. ए, तुझे धंदेत ना कुठेतरी बाहेर करायचं, दुसऱ्यांच्या घरी जाऊन करायचे. चल. सोहा मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? असे घाणेरडे आरोप करू नका माझ्यावर. हे बघा, मी असा विचार कधीच नाही केलाय. बघा, विश्वास ठेवा माझ्यावर. झाला, पुन्हा मेलो ड्रामा सुरू झाला तुझा. अशी निघणार नाही. चल. तुला काहीतरी गैरसमज झाले. ऐक बाप. हात सोडा वहिनी. नाही सोडणार. हात सोडा गौरीजींचा. रुद्र, नॉट दिस टाइम. ओके, मी आता हिला या घरात नाही राहू देणार. चल. पुढच्या एका सेकंदात जर तुम्ही गौरीजींचा हात सोडला नाही तर मीच रोहितला तुम्हाला डिवोर्स द्यायला सांगेन. मग ह्या घराबाहेर गौरीजी नाही, तुम्ही जाल.